दृश्य आपण पाहतोय। सूरज सुलाने, शिवाजी पाटील आणि स्वामी प्रतिष्ठान गोविंदा या ठिकाणी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतायत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या सुरक्षेची देखील काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे। आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय, आवाज येतोय। ठाण्यामध्ये आपल्या प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या उत्सवाची उत्साहाची इत्यंभूत माहिती त्यांच्या मार्फत आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। सूत्रसंचालनासाठी आले, त्यांचं स्वागत। तर ठाण्यामध्ये आपल्या प्रतिनिधी आहेत श्रुती राहुल, थेट आपण त्यांच्याकडे जाऊया। तर श्रुती, ठाण्यामध्ये दहीहंडीचा हा उत्साह तू स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून पाहते, नेमकं काय वातावरण आहे त्या ठिकाणी? अगदी उत्साहाचं भारलेलं असं वातावरण आहे। ही सगळी दृश्य पाहताय, वेगवेगळ्या भागातून आलेली ही गोविंदा पथकं आहेत जी सलामी लावतायत। काही ठिकाणी 5 थर, काही जण 6 थर, काही जण 8 थराची सलामी लावतायत। स्वामी प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे, ठाण्यातली मोठी दहीहंडी आहे। एकूण बक्षीस 51 लाखाची आहे आणि पहिलं बक्षीस 11 लाखाचं आहे। 8 थर जे आहेत ते आतापर्यंत 2 ते 3 पथकांनी या ठिकाणी लावलेले आहेत। 5 थर, 6 थर लावले जातात। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे उत्साह कुठेही कमी नसला तरी सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। गोविंदा पथकांसाठी हार्नेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सोबतच मॅट सुद्धा गोविंदा पथकांसाठी इथे अंतरण्यात आलेली आहे। आता खरं तर पाहायचं झालं तर ठाण्यात अगदी सकाळपासून मध्येच ऊन पडतंय, मध्येच पावसाची सर येते, त्यामुळे एकंदरीतच गोविंदा पथकांचा उत्साह जो आहे तो वाढवतोय। सतत पडणारा पाऊस असतो, त्यामुळे काही वेळेला थर लावताना अडचणी निर्माण होत असतात, त्यामुळे सतत पाऊस पडत नाहीये। हा गोविंदा पथकांसाठी चांगलाच आहे, त्यांना थर लावताना यात मदत होते। मधूनच येणारी हलकी सर जी आहे ती या गोविंदा पथकांचा उत्साह अतिशय वाढवते। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 पथकांनी जे आहेत ते 8 थर लावलेले आहेत। 11 लाखाचं पहिलं बक्षीस आहे। मोठा उत्साह या ठिकाणी आहे। डीजेच्या तालावर गोविंदा नाचतायत, थिरकतायत, त्यांच्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच जर पाहायचं झालं तर मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं साधारणतः 450 पथकांनी या ठिकाणी या दहीहंडीसाठी नोंदणी केलेली आहे। स्वामी प्रतिष्ठानची ही दहीहंडी आहे, 6वं वर्ष आहे त्यांचं हे। मोठ्या उत्साहात, मोठ्या म्हणजे खरं तर त्यांचा संपूर्ण फोकस हा दहीहंडी असतो। गोविंदा पथकं, गोविंदा हा त्यांचा सगळ्यात जास्त फोकस असतो, त्यामुळे गोविंदांसाठी सगळी सोयी सुविधा या ठिकाणी केलेली असते। त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। या सगळ्यासोबतच त्यांचा उत्साह वाढावा म्हणून डीजेची व्यवस्था आहे। अर्थात या सगळ्यात मध्येच एखादं पथक येत आहे, थर लावत आहे, सलामी देत आहे आणि पुढे निघून जात आहे, मात्र सुरक्षेची पुरेपूर काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आता आपण पाहतोय हलकसं असं पावसाची सर या ठिकाणी बरसतीये आणि अशीच अधूनमधून येणारी पावसाची सर जी आहे ती या गोविंदा पथकांचा उत्साह वाढवते। जसजसं आता संध्याकाळ होईल तसतसं या ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई असेल आणि या गोविंदा पथकांचा उत्साह अतिशय अजूनच वाढेल, द्विगुणित होईल असं चित्र आहे। नक्की श्रुती, आपण पाहतोय थरावर थर रचत असताना या ठिकाणी गोविंदाला इजा होण्याची देखील शक्यता असते। अशा वेळी त्यांची सुरक्षेची काळजी घेणं महत्त्वपूर्ण असतं आणि ही काळजी या ठिकाणी व्यवस्थित घेतली जाते। धन्यवाद तू दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय ठाण्यातली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाने दहीहंडी ही साजरा करण्यात येते। तर आता ही बोरीवलीची आपण दृश्य पाहतोय, ठाण्यानंतर ही बोरीवलीतली ही दृश्य आहेत आणि थरावर थर रचत गोविंदा दहीहंडीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर डीजेच्या तालावर ते डान्स करताना देखील पाहायला मिळत आहेत। एकूणच दहीहंडीचा हा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आणि अष्टविनायक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अष्टविनायक तर बोरीवलीतल्या मागाठाण्यातली ही दृश्य आहे। माऊली पथक 6 मोठ्या उत्साहात दहीहंडी या ठिकाणी साजरा करण्यात येते। थरावर थर रचत गोविंदा मोठ्या उत्साहाने दहीहंडी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। हॅलो
इतर पथकाने त्यांना सपोर्ट करायचा आहे.